सावडावला जायचं तर मंडळी रात्रीचे 11 वाजलेत. सकाळी 6 वाजता निघणार आहे सावडाव धबधबा. दीपकचा आता मगाशीच फोन आलेला की सकाळी 6 वाजता निघायचं म्हणून. तर आज ॲक्च्युली कामावर यायलाच वेळ झाला, त्यामुळे बायकोला सांगितलं मी बॅग पॅक करायला. बघा तिने बॅग पॅक केली आहे काय. ओके गुड. बॅग पॅकिंगचं काम चालू आहे आमचं. उद्या चाललो आहे धबधब्याला, सावडाव धबधबा. पोरगी आणि बायको मदत करायला लागले. येस 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 तू पण कर. येस गुड वन. बायको हॅलो, थँक यू फॉर बैग पैकिंग. बाय. कम ऑन, अभी कल सुबह मिलेंगे. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे वाजलेत 6:15 आणि आजचा एपिसोड खरंच खास असणार आहे, कारण की आजची जर्नी जी आहे तर ती आम्ही करत आहोत आमच्या फॅमिलीसोबत. माझं नाव दीपक आणि मी आज चाललोय दोन स्पॉट असे आहेत की पावसाळी भटकंती आहे, आणि अशा पावसाळी भटकंतीमध्ये मी माझ्या फॅमिलीला घेऊन चाललोय. ही माझी आई आहे आणि माझी बायको शिवानी, आणि आमची छोटी अजून झोपलेली आहे. थोड्या वेळानंतर ती ॲक्टिव्ह होईल, त्यावेळी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. सो चला भेटूया अनिकेतच्या घरी, कारण की आत्ता आपण जाणार आहोत. इथून सगळे बॅग गाडीत टाकायची आणि तिथून जायचं अनिकेतच्या घरी. तिथून त्याला उचलायचं आहे आणि आपली तिथून जर्नी स्टार्ट होईल. बॅग्स रात्रीच पॅक केलं होतं. बाहेर बघतोय तर ढग भरून आलं होतं आणि रिमझिम पाऊसही चालू होता. सर्व सामान गाडीत भरून झाल्यानंतर आम्ही अनिकेतकडे जायला निघालो. सहलीला जायचं या विचाराने सर्वांच्या मनात एक वेगळाच आनंद होता. आम्ही येत आहोत हे समजल्यानंतर अनिकेत सामानासहित खाली येऊन थांबलाच होता. तर सकाळी निघालो होतो 6:15 वाजता आणि इथं 7 वाजलेले आहेत. अनिकेतच्या घराजवळ आलेलो आहे आणि अनिकेत एकदम आवरून रेडी झालेला आहे. आणि सोबतीन आहे अनिकेतची वाईफ रेवा, आणि छकुली आवरून एकदम फर्स्ट क्लास तयार आहे. तर आता सगळेजण आम्ही गाडीत बसलेलो आहे. मागं माझी फॅमिली आहे, अनिकेतची फॅमिली आहे, आणि आता आम्ही जर्नीला स्टार्ट करतोय. सावडावला जायचं सावडावला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो आपला प्लॅन काय असणार आहे आता, इथून आपण कोल्हापूरला जायचं. ओके. कोल्हापूरची फेमस मिसळ नितीन मिसळ, तर तिथं आपण नाश्ता करूया. आणि त्याच्यानंतर आपण पहिलं डेस्टिनेशन असणार आपलं हसणे वॉटरफॉल, तर तिथं जाऊ. ओके. वेळेत निघाल्याचं समाधान होतं. मिरजेपासून आमची ट्रिपची सुरुवात झाली. आता पाहतायत तो मिरजेचा 1930 साली बांधलेला इंग्रजकालीन क्लॉक टॉवर. तासाभरात आम्ही कोल्हापुरात पोहोचलो. कोल्हापूर आणि मिसळ हे समीकरण अगदी शतकांपासून चालत आले, त्यामुळेच आम्ही कोल्हापुरात नावाजलेली नितीन मिसळ खाण्याचा निर्णय घेतला. मिसळसोबत लादीपाव भारी की पेटीपाव भारी हा वाद न घालता आम्ही नाश्त्यावरती ताव मारला. काय आणलंय? नितीन मिसळ लय भारी आहे, म्हणजे की आमच्या नितीन मामासारखी. पोटपूजा केली आणि आई अंबाबाईचं नाव घेऊन आम्ही कोल्हापूर सोडलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. कोल्हापूरपासून कोकणचा प्रवास कायम मन मोहून जाणार असतो. हिरवीगार झाडी, सुंदर वळणावळणाचे रस्ते, कौलारू घरं आणि वाटेत लागणारे ओढे. या मार्गावरून जाताना कधीच कंटाळवाणं वाटत नाही. हिरवाईने नटलेला निसर्ग पाहत आम्ही राधानगरी मार्गे दाजीपूरकडे निघालो आणि काही वेळातच आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. मी थांबलोय राधानगरी दाजीपूर हायवेवरती, आणि गुगल मॅपला जर तुम्ही हसणे धबधबा लावला असेल लोकेशन, तर हसणे गावाच्या अलीकडं डाव्या साईडला एक रस्ता जातो. कच्चा रोड आहे. त्या रोडला पहिल्यांदाच तुम्ही बघितलं तर हॉटेल आईसाहेब नावाचा बोर्ड दिसेल, आणि तिथून तुम्ही डाव्या साईडला टर्न घेतलात की सरळ गेला की धबधबा लागतो. बोर्ड जवळून
डावं वळण घेतल्यावर 1 ते 2 किलोमीटरचा कच्चा रस्ता लागतो. रस्ता चिंचोळा असल्याने एका वेळी 2 गाड्या पास होणं थोडं कठीणच आहे बरं का. तशातूनच वाट काढत आम्ही चिखलातून पुढे निघालो. जसं आम्ही धबधब्याजवळ जात होतो तसाच आमचा उत्साह वाढत होता आणि कधी एकदा पोचतोय असं झालं होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅकपॅक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत हसणे धबधब्याजवळ. हसणे धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका आणि त्यातील हसणे हे जे गाव आहे तर त्याजवळ वसलेलं हे धबधबा आहे. हा ॲक्च्युली धबधबा म्हणजे कसा आहे, मागं जो तुम्ही तलाव बघताय हा हसणे तलाव आहे. पावसाळ्यात जेव्हा अतिवृष्टी होऊन जेव्हा हा धबधबा भरतो त्यानंतर पाणी हा पूर्ण तलाव भरल्यानंतर समोर जे पाणी वाहतं आहे आणि ते वाहून ते धबधब्यामध्ये रूपांतर होते. अशा पद्धतीचा हा धबधबा आहे. कोल्हापूरजवळील अनटच्ड स्पॉट म्हणायला काय हरकत नाही. तर मंडळी, या ठिकाणी खळखळणारा धबधबा आणि हिरवी अशी झाडे आणि उंच असा डोंगर, इथे सर्व काही छान पाहायला मिळतं. हा धबधबा फॅमिलीला घेऊन येण्यासाठी सेफ आहे. तर तुम्ही सुद्धा ही फॅमिलीला, लहान पोरांना, वृद्धांना इथे येऊन तुम्ही घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. धबधब्याच्या परिसरामध्ये वॉटरफॉलचा आनंद घेण्यासोबत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पण बरेच जण आलेले आहेत. बरेच पर्यटक इथं स्वतःचं जेवण घेऊन आलेले आहेत, जेणेकरून तिथं शिजवून त्यांनी ते खाणार आहेत आणि एन्जॉय करणार आहेत. हसणे तलावाला कृत्रिम बांध घालून सिमेंटच्या स्टेप्स केल्या आहेत. तलाव भरल्यानंतर पाणी या बांधावरून उसणतं तेव्हा त्याचं रूपांतर एका छोट्या धबधब्यामध्ये होतं आणि ते खळाळणारं मोत्यासारखं पाणी आपल्या डोळ्यांना खूप सुखावून जातं. राऊतवाडी आणि बरकीबरोबरच कोल्हापूरकरांसाठी पावसाळी पर्यटनासाठी अजून एक सुंदर जागेची भर पडलेली आहे. धबधब्याजवळ काही नाश्त्याचे स्टॉल देखील आहेत. या जागेमुळे स्थानिकांना व्यवसायाची संधी देखील मिळाली. या ठिकाणी येताना बरोबर कॅश ठेवायला विसरू नका, कारण हे ठिकाण थोडंसं ऑफबीट असल्याने तिथं मोबाईल नेटवर्क असण्याची शक्यता क्वचितच आहे. फुल धमाल केली आम्ही. माहेर आणि अभिज्ञा तिथून बाहेर यायचं नावच घेत नव्हतं. बराच वेळ तिथे एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुढे निघायचं ठरवलं. गाडीनं थोडं अंतर पुढे जातो तोवर काही किलोमीटरवरती एक व्ह्यू पॉइंट दिसला. राधानगरी बॅकवॉटर बघण्यासाठी एक सुंदर व्ह्यू पॉइंट तयार केला आहे. पर्यटक तिथे न चुकता थांबतात. आम्हाला या ठिकाणी थांबायचा मोह आवरला नाही बरं का. तर मंडळी, हसणे धबधब्याच्या थोडं पुढे आला तर तुम्हाला इथे छान असा सीन पाहायला मिळतो, जिथे तुम्ही विश्रांती करू शकता, सेल्फी काढू शकता, तुमचे मुमेंट्स तुम्ही छान छान क्रिएट करू शकता. हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे गणपती बाप्पा जय मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मी जय म्हणले. निसर्गाच्या कुशीत आनंद घेताना आम्ही सकाळी ठरवलेल्या प्लॅनिंग पासून खूपच मागे पडलो होतो. हिरवीगार शाल पांघरलेले, धुक्यात दडून डोकावणारे डोंगर बघताना गडाळ्याचे काटे जणू एकमेकांशी स्पर्धा लावतात की काय असंच वाटून गेलं. पावसाचा जोर वाढत चालला होता. कोल्हापुरात मोकळं असलेलं वातावरण राधानगरीकडे जाऊ तसं दाटत चाललं होतं. थोड्या वेळापूर्वी केलेली मजा मनात आठवत काही वेळ गप्पा झाल्या. दाजीपूरमध्ये एका ठिकाणी थांबून घरून आणलेला डब्बा संपवला आणि पुन्हा गाडी चालू झाली. जेवण झाल्यानंतर पाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या या मुलींचा कधी डोळा लागला ते कळायला देखील नाही. दुपारच्या शांत वातावरणात घरच्या मंडळींनाही सुस्ती आली. मी आणि अनिकेत मात्र पुढं अजून काय दिसतंय याच्या शोधात होतो आणि अंतर कापत चाललो होतो. आता फोंडा घाट चालू झाला होता. घाटात गाडी चालवण्याची मजा काही वेगळीच आहे बरं का. उंचावरून दिसणारं कोकणाचं विहंगम दृश्य बघत घाट उतरायला चालू केला. थोडा खराब रस्ता होता तरी देखील ठिकठिकाणी डोंगरावरून येणारे सुंदर झरे आणि अप्रतिम धबधबे हे सगळं पाहण्यात रस्त्यांच्या गैरसोयीकडे लक्षच गेलं नाही बरं का.
घाट उतरल्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली. वाटेत जाताना रस्त्याकडेला असलेली भातशेती बघत आम्ही पुढे निघालो. गुगल मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे हायवेला सावडाव नावाचा बोर्ड दिसला. तिथून डावा टर्न घेऊन आम्ही गावात एंट्री केली. या गावातून फिरताना भातशेती हा मुख्य व्यवसाय असावा असं आम्हाला वाटतं. पुढे एका ठिकाणी ग्रामस्थांनी तिकीट काढण्यासाठी आम्हाला थांबवलं. एंट्री फी देऊन आम्ही पुढे निघालो. या गावातही नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला जवळ ठेवलेली कॅश खूप उपयोगात आली. तर मंडळी, संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत सावडाव धबधबा. जो माझ्या पाठीमागे दिसतोय तोच आहे सावडाव धबधबा. एन्जॉय इट. अनिकेतनं सांगितल्याप्रमाणे आपण आता आलोय सावडाव धबधब्याला. सावडाव धबधबा जर बघितलं तर इथं तुम्हाला एंट्री फ्री प्रति व्यक्ती 10 रुपये आहे आणि तुमच्या गाडीनं तुम्ही येत असाल कारनं तर 40 रुपये कारचे पार्किंग चार्जेस आहेत. माझ्या मागे तुम्ही सावडाव धबधबा बघताय तो उंचीला बघितला तर एक 30 ते 40 फूट उंच आहे आणि विस्तार त्याचा मोठा आहे. जवळपास 150 फूट विस्तार आहे आणि पाऊस चालू असताना फुल जोमात जेव्हा हा धबधबा पडतो तर हा कणकवलीचा नायगारा फॉल म्हणून ओळखला जातो. अशा पद्धतीचा पाऊस इकडे पडतो आणि धबधबा ऍक्टिव्ह राहतो. तर आपण आता जाऊया धबधब्याकडे. धबधब्याचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर होता. तांबड्या कातळातून वाहणारा हा धबधबा सर्वांची नजर खिळवून ठेवत होता. खाली उतरण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या देखील केल्या गेल्या होत्या आणि धबधबा बघण्यासाठी तिथे एक हटची व्यवस्था सुद्धा केली होती. रविवार असल्यामुळे गर्दी होती तरी देखील ते जाणवून आलं नाही. इथे मात्र बछड्यांसोबत आम्ही मोठ्यांनी देखील पाठ शेकूस्तोवर वॉटरफॉलचा आनंद घेतला. हा धबधबा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतो. पण आज रविवार असल्यामुळे बहुतेक 6 वाजले तरी कोणी आम्हाला थांबवलं नाही. 6 वाजता मात्र पहारेकऱ्यांनी शिट्टी वाजवली आणि सर्वांना बाहेर काढलं. या जागेची सुंदर गोष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम यांनी दिलेले आहेत आणि टॉयलेट देखील स्वच्छरित्या मेंटेन केले गेलेले आहेत. धबधब्याच्या परिसरात काही सेल्फी स्पॉट सुद्धा तयार केले आहेत. इतकी सुंदर व्यवस्था बघून समाधान वाटलं. असा हा फॅमिलीसोबत घालवलेला रविवार आमच्यासाठी अविस्मरणीय होता. त्या दिवशी आम्ही केलेली धमाल दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी एक उमेद देऊन गेली. मंडळी, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. सावडाव धबधब्याला अगर तुमच्या मित्रांसोबत इथे यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने आम्ही आमचा आनंद आणि फिरण्याची आवड जोपासतोय. त्यातूनच तुम्हा सर्वांसाठी उपयोगी माहिती हे देखील पुरवण्याचा प्रयत्न करतोय. आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार बरं का. तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.